विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण शिकणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की यावर्षीपासून राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे आणि हा जो बदललेला अभ्यासक्रम आहे तो अगदी मागच्या वर्षीचं जे काही अभ्यासक्रम आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. बघा, पहिलं जर प्रकरण आपण बघितलं तर 1991 नंतरचे जग, अशा प्रकारचं हे पहिलं प्रकरण आहे. आणि या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो काही कालखंड जर आपण बघितलं तर 1991 नंतर घडलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत, ह्या राजकीय घडामोडी या प्रकरणामध्ये आपल्याला बघायच्यात. म्हणजे 1991 पासून अगदी 2020 पर्यंत अशा प्रकारच्या ह्या घडामोडी, ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, इयत्ता 11वीमध्ये आपण शेवटचे जे काही 2 प्रकरणं आहेत त्यामध्ये 1945 ते 1991 दरम्यान ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला आहे. या प्रकरणामध्ये 1991 नंतर पुढचा जो काही कालखंड आहे या पुढच्या कालखंडाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली. याचा अर्थ काय आहे की बर्लिन ही जर्मनीची राजधानी असणारं शहर आहे. 1945 मध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेस जर्मनी या देशाचं विभाजन झालं आणि पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे 2 राज्य, 2 देश या ठिकाणी निर्माण झाले. एका देशामध्ये म्हणजे पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट राजवट आली आणि पश्चिम जर्मनीमध्ये उदारमतवादी लोकशाही शासन पद्धती स्थापन झाली. आणि अशा प्रकारचं विभाजन झाल्यानंतर पश्चिम जर्मनीमध्ये जी काही उदारमतवादी लोकशाही शासन पद्धती होती त्या देशाने आर्थिक प्रगती केली. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणच्या लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, विकासाची संधी मिळाली. त्या मानाने पूर्व जर्मनीमध्ये असणारे जे काही लोक होते त्यांना मात्र विकासाची संधी मिळाली नाही. पूर्व जर्मनीने फारसा आर्थिक विकास देखील केला नाही. त्यामुळं मग कम्युनिस्ट राजवट असणारं जे पूर्व जर्मनी आहे या पूर्व जर्मनीमधली जनता पश्चिम जर्मनीच्या दिशेने त्या देशामध्ये पलायन करू लागली. मग हे पलायन रोखण्यासाठी पूर्व जर्मनीच्या शासनाने ही बर्लिनची भिंत 1961 मध्ये बांधली, जेणेकरून आपले नागरिक दुसऱ्या देशामध्ये जाऊ नयेत यासाठी ही भिंत बांधलेली होती. तर ही जी भिंत आहे ही भिंत 1989 मध्ये पडली. म्हणजे जी काही वेगवेगळ्या प्रकारची राजवट या 2 देशांमध्ये होती, ही राजवट जे काही कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक होते ते सुद्धा मग उदारमतवादी जी काही लोकशाही शासन पद्धती आहे त्याचा त्यांनी स्वीकार केला. त्यामुळं 1990 मध्ये या जर्मनीचं पुन्हा विलिनीकरण झालं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी एक लोकशाही शासन पद्धती किंवा ज्याला आपण उदारमतवादी लोकशाही शासन पद्धती असं म्हणतो, अशा प्रकारची एक विचारसरणी या संपूर्ण प्रदेशामध्ये, म्हणजेच जवळपास पूर्व जे काही युरोपचा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये अशा प्रकारची विचारसरणी रूढ व्हायला सुरुवात झाली. तर अशा या पहिल्या प्रकरणामध्ये ह्या ज्या काही घडामोडी घडल्या 1991 नंतर किंवा त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वीचा जरी आपण थोडासा भाग बघितला तर याची सुरुवात तिथं झालेली आहे. आणि 1991 पासून जी काही घडामोडी बदलल्यात त्या सुद्धा आपल्याला इथं बघायच्यात. तर
शीतयुद्धानंतर ज्या काही घडामोडी घडल्यात, शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा जो काही आढावा आहे तो 5 परिमाणांद्वारे आपल्याला बघायचा आहे. 5 घटक त्याच्यासाठी आपण पाहायचेत आपल्याला. पहिला आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्ध म्हणजे काय बघायचं आपल्याला. मग ज्यावेळेस शीतयुद्धाचा शेवट झाला, ज्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएट रशिया ह्या ज्या काही 2 महासत्ता होत्या, या 2 महासत्तांमध्ये जो काही सत्ता संघर्ष होता तो संपुष्टात आला आणि याच काळामध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यामधून काही नवीन राष्ट्र उदयाला आले. हे सुद्धा आपल्याला पुढे बघायचंय. हे 5ही मुद्दे आपल्याला पुढे पुन्हा विस्तृत स्वरूपामध्ये बघायचे. यानंतर दुसरा मुद्दा आहे एक ध्रुवीयतेचा उदय. कशा पद्धतीनं एक ध्रुवीयता या जगामध्ये पुन्हा निर्माण झाली, ज्यामध्ये ज्या काही 2 महासत्ता होत्या, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, यापैकी सोव्हिएत रशिया किंवा सोव्हिएत युनियन असा सुद्धा शब्द आहे त्यासाठी. सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशियाचं ज्यावेळेस विघटन झालं, त्यामुळं एक महासत्ता, सोव्हिएत रशियाची महासत्ता ही संपुष्टात आली आणि त्यामुळं अमेरिका एकमेव महासत्ता या जगामध्ये उरल्यामुळं एक ध्रुवीय जग या ठिकाणी निर्माण झालं. यानंतर तिसरा जर मुद्दा आपण बघितला तर मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. बघा, एक मानवतावादी अशा प्रकारची विचारसरणी सुद्धा कशा पद्धतीनं रूढ झाली, मानवी हक्कांच्या बाबतीमध्ये जगामध्ये जागरूकता कशी निर्माण झाली, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायच्यात. त्यानंतर आणखी एक जगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे दहशतवाद. त्यामध्ये काही मोठ्या मोठ्या घटना जर आपण दहशतवादाच्या बघितल्या, त्यामध्ये 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेमध्ये झालेला हल्ला, हा सुद्धा मुद्दा आपल्याला समोर बघायचा आहे विस्तारित स्वरूपामध्ये. आणि 5वा जो मुद्दा आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर जसं आपण 2 महासत्ता बघितल्या, त्यानंतर एक ध्रुवीय म्हणजे अमेरिका एकमेव महासत्ता कशी उरली आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये सत्ता केंद्र कशी जगामध्ये विविध भागामध्ये वाटले गेले, अनेक ठिकाणी कशी सत्ता केंद्र निर्माण झाले, त्यामुळं बहुध्रुवीय अशा प्रकारचं जग कसं निर्माण झालं. त्यामध्ये जे सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर सोव्हिएत रशिया सुद्धा कसा पुन्हा एकदा व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कसा रशियाचा उदय झाला, चीनसारखं राष्ट्र देखील कसं त्यांनी सुद्धा कशी आर्थिक प्रगती केली, आणि अशा ह्या किंवा भारत सुद्धा त्यामध्ये आपण घेऊ शकतो, भारताचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो की ह्या ज्या काही हे जे काही राष्ट्र आहेत, या राष्ट्रांनी सुद्धा आपला प्रभाव जगभरामध्ये निर्माण करायला सुरुवात केल्यामुळं हे जे जग आहे ते बहुध्रुवीय बनलं, बहुध्रुवीयता या जगामध्ये निर्माण झाली. तर अशा ह्या महासत्ता ज्या असतात, ह्या महासत्ता कशा जगावरती परिणाम करू शकतात. तर महासत्ता म्हणजे नेमकं काय, किंवा ही जी संकल्पना आहे बघा, राज्यशास्त्रामध्ये ह्या ज्या काही संकल्पना ज्या असतात, ह्या संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं. तर महासत्ता ही एक जी काही संकल्पना आहे, महासत्ता म्हणजे नेमकं काय, तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असणारे हे राष्ट्र असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक महत्त्वाचं स्थान यांनी मिळवलेलं असतं आणि या महासत्तांकडे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकून आपलं हित जोपासण्याची क्षमता सुद्धा यांच्याकडे असते. म्हणजे जागतिक स्वरूपाचा परिणाम ते टाकू शकतात. अशा प्रकारची ताकद यांच्याकडे असते, क्षमता यांच्याकडे असते, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती प्रभाव टाकू शकतात आणि आपले जे काही हितसंबंध आहे ते हितसंबंध ते गाठू शकतात. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जर आपण बघितलं तर जगामध्ये 2 महासत्ता उदयाला आल्या, ज्या जगाच्या
राजकारणावरती जगावरती प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. अशा प्रकारची दोन महासत्ता या जगामध्ये निर्माण झाल्या. एक महासत्ता होती अमेरिका आणि दुसरी महासत्ता होती सोव्हिएत रशिया किंवा सोव्हिएत युनियन. बघा, दोन्हीही महासत्ता त्या ठिकाणचं सरकार किंवा त्या ठिकाणच्या सरकारची असणारी विचारसरणी जर बघितली तर विरुद्ध टोकाची होती. अमेरिका, ज्यामध्ये उदारमतवादी लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार करणारी ही महासत्ता होती. तर दुसरीकडं सोव्हिएत रशिया या ठिकाणी असणारी कम्युनिस्ट विचारसरणी. आणि त्यामुळं ह्या दोन महासत्ता यांच्यामध्ये सततचा संघर्ष झालेला आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतो. तर अशा प्रकारच्या ह्या दोन महासत्ता ज्यांच्याकडे जगाच्या राजकारणावरती, जगाच्या घडामोडींवरती प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे होती आणि आपले हितसंबंध जोपासण्याची त्यांच्याकडे क्षमता होती. अशा प्रकारच्या दोन महासत्ता ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आल्या आणि अशा ह्या महासत्ता एकमेकांच्या समोर उभ्या टाकल्या. म्हणजेच यांच्यामध्ये झालेला जो काही संघर्ष आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर पहिला जो मुद्दा आहे आपला 1991 नंतर घडलेल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यामधला पहिला जो मुद्दा आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाचा शेवट झालाय 1991 नंतर किंवा 1991 मध्ये. तर शीतयुद्ध म्हणजे काय? बघा, आपण अगोदरच बघितलं की महासत्तांचा मुद्दा याच्या अगोदर आपण बघितला की दुसऱ्या महायुद्धानंतर या जगामध्ये दोन महासत्ता उदयाला आल्या, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. तर या दोन महासत्तांमध्ये झालेला जो काही संघर्ष आहे या संघर्षाला शीतयुद्ध म्हटलं जातं. शीतयुद्ध असं का नाव देण्यात आलं? कारण यांच्यामध्ये झालेला जो काही संघर्ष आहे तो प्रत्यक्ष युद्धाच्या स्वरूपामध्ये झालेला नाहीये. त्यामुळं अशा प्रकारचा हा जो संघर्ष आहे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया अशा या दोन महासत्तांमध्ये झालेला जो काही संघर्ष आहे या संघर्षाला शीतयुद्ध म्हटलं जातं. तर 1991 मध्ये ज्यावेळेस सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि या विघटनाबरोबरच एक महासत्ता लोप पावली. दोन महासत्तांपैकी सोव्हिएत रशिया ही एक महासत्ता लोप पावली. त्यामुळं जे काही शीतयुद्ध 1945 पासून चाललेलं होतं, म्हणजे 1945 ते 1991 पर्यंत हे शीतयुद्ध चाललेलं आहे. मग ज्यावेळेस 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि एक महासत्ता लोप पावली, त्यानंतर मात्र या शीतयुद्धाचा शेवट 1991 मध्ये झालेला आहे आणि नव्या राष्ट्रांचा उदय कसा झालेला आहे हे सुद्धा आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. तर 1991 मध्ये पूर्व युरोप खंडामध्ये प्रामुख्यानं ह्या ज्या काही घडामोडी आहेत त्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. पूर्व युरोप. मग पूर्व युरोपमध्ये जी काही क्रांती झाली, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या क्रांतीमुळं दोन महत्त्वाचे प्रवाह या क्रांतीनंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. पहिला जो काही प्रवाह आहे, पहिला प्रवाह म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह. आणि दुसरा जो काही प्रवाह आहे तो आहे द्विध्रुवीयतेचा अंत किंवा अस्त. तर पूर्व युरोपीय प्रदेशामध्ये एक स्वयंनिर्णयाच्या हक्कावरती आधारित एक वांशिक राष्ट्रवाद निर्माण झाला आणि त्याचा आग्रह लोकांनी धरल्यामुळेच काही राष्ट्र निर्माण झाले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही द्विध्रुवीयता या जगामध्ये निर्माण झालेली होती. आता द्विध्रुवीय जग म्हणजे काय नेमकं
हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या महायुद्धानंतर आपण बघितलं की 2 महासत्ता उदयाला आल्या. एक होती अमेरिका ही महासत्ता, आणि दुसरीकडं सोव्हिएत रशिया ही एक महासत्ता या जगामध्ये उदयाला आलेली होती. तर या 2 महासत्तांमुळे काय झालेलं होतं की हे संपूर्ण जग 2 गटांमध्ये विभागलेलं होतं. 2 ध्रुव, 2 टोकाची भूमिका घेतलेले दोन महासत्ता या जगामध्ये अस्तित्वात असल्यामुळे एक द्विध्रुवीय जग या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. 2 ध्रुव कसे असतात, जसे पृथ्वीचे 2 ध्रुव अगदी विरुद्ध टोकाला असतात, अशा प्रकारचे 2 ध्रुव असणाऱ्या ह्या 2 महासत्ता 1945 पासून 1991 पर्यंत अस्तित्वामध्ये होत्या. आणि अशा प्रकारचं हे निर्माण झालेलं द्विध्रुवीय जग त्याचा अस्त या ठिकाणी झाला ज्यावेळेस 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि एक महासत्ता लोप पावली. तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया अशा ज्या काही 2 महासत्ता या जगामध्ये होत्या, अबाधित होत्या, तोपर्यंत हे जे जग आहे ते द्विध्रुवीय होतं. आणि ज्यावेळेस सोव्हिएत रशियाचं विघटन झालं त्यानंतर मात्र एक महासत्ता लोप पावली, म्हणजे सोव्हिएत रशिया ही महासत्ता लोप पावली आणि अशा या द्विध्रुवीयतेचा अस्त झाला. आणि सत्तेच्या या 2 केंद्रांमध्ये जे काही जग विभागलेलं होतं, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर ज्यावेळेस एक महासत्ता लोप पावली त्यावेळेस द्विध्रुवीय असणारं जग सुद्धा त्याचा सुद्धा अस्त झाला आणि एकमेव अमेरिका ही महासत्ता या जगामध्ये उरली. तर पूर्व युरोपीय देशांमध्ये जी काही क्रांती झाली, अशा पूर्व युरोपीय राज्यांमध्ये मध्यमवर्गीय मध्यमवर्गीयांच्या जे काही अपेक्षा वाढलेल्या होत्या, या वाढलेल्या अपेक्षांमधून ही पूर्व युरोपीय प्रदेशामध्ये क्रांती झाली. अनेक राज्यांमध्ये अशी क्रांती आपल्याला बघायला मिळते. तर नेहमी आपण बघितलं की मध्यमवर्ग हा नेहमीच क्रांती करत असतो. तर या मध्यमवर्गीयांनी इथं सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की आपल्या अपेक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं अशा प्रकारची इच्छा त्यांची होती. आणि त्यामुळं सोव्हिएत रशियामध्ये असणारे जे काही साम्यवादी शासन आहे, अशा या साम्यवादी शासनाच्या विरुद्ध त्यांनी उठाव केला. ही एक वैचारिक अशा प्रकारची क्रांती होती. त्यांना मध्यमवर्गीयांना विशेष करून आर्थिक स्वातंत्र्य हवं होतं, आर्थिक स्थैर्य त्यांना पाहिजे होतं. त्यामुळं त्यांनी सोव्हिएत रशियामध्ये असणारं जे काही साम्यवादी सरकार आहे त्या साम्यवादी सरकारच्या विरोधामध्ये उठाव केला. आणि हे जे काही स्वातंत्र्य आहे, लोकशाही राज्य त्या ठिकाणी निर्माण झाले. अशा प्रकारचे जे काही उठाव या लोकांनी केला, या उठावामधून लोकशाही म्हणजे जी काही अमेरिकेची उदारमतवादी अशी लोकशाही शासन पद्धती होती, अशा प्रकारची उदारमतवादी लोकशाही शासन पद्धती त्यांनी स्वीकारली. आणि सोव्हिएत रशियाच्या ज्या काही अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील लोकांनी या ठिकाणी उठाव. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व युरोपमध्ये वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेचा आग्रह धरला आणि कालांतराने मग त्यांनी स्वातंत्र्याची देखील मागणी केली. याच दरम्यान जर आपण बघितलं तर विविध प्रदेशांमध्ये लोकसमूहांकडून वांशिक अस्मिता जी आहे ती देखील प्रबळ होऊ लागली आणि वांशिक अस्मितेच्या आधारावरती नवीन राष्ट्र निर्माण होऊ लागली. वांशिक अस्मितेवर आधारित राष्ट्र निर्मितीच्या मागण्या या ठिकाणी होऊ लागल्या आणि याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर युरोपमध्ये काही नवीन राष्ट्र उदयाला आली.
काही नवीन राष्ट्र निर्माण झाली. त्यामध्ये चेकोस्लोव्हाकियाचे विघटन झाले आणि चेकोस्लोव्हाकियाचे विघटन होऊन चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशी 2 नवीन राष्ट्र निर्माण झाली. त्यानंतर युगोस्लावियाचे देखील विघटन झाले आणि युगोस्लावियाचे विघटन होऊन स्लोव्हेनिया, सर्बिया, त्यानंतर बोस्निया आणि तसेच हर्जेगोनिया, उत्तर मेसिडोनिया आणि मॉन्टेनिग्रो अशा प्रकारची ही राष्ट्र निर्माण झाली. तर युरोप खंडामध्ये अशा पद्धतीनं काही राष्ट्रांचं विघटन झालं आणि विघटन होऊन अशी नवीन राष्ट्र या ठिकाणी निर्माण झाली. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं देखील विघटन झालं आणि या सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन 15 अशा प्रकारचे राष्ट्र या ठिकाणी निर्माण झाले. त्याच्यामध्ये रशिया सुद्धा आहे. तर सोव्हिएत रशियाच्या विघटनामधून जी काही नवीन राष्ट्र अस्तित्वामध्ये आले त्यामध्ये जर आपण बघितलं तर आर्मेनिया, त्याचबरोबर मोल्डोव्हा, एस्टोनिया, लटव्हिया, त्यानंतर लिथुआनिया, तसेच जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, तसेच बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया अशा प्रकारची एकूण जर आपण बघितलं तर सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि या विघटनामधून एकूण 15 राज्यांमध्ये 15 राष्ट्रांमध्ये या सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. तर अशा पद्धतीनं या युरोपीय राष्ट्रांमध्ये काही नवीन राष्ट्र उदयाला आली. तसेच रशियाचं देखील विघटन झालं आणि रशियाचं विघटन होऊन या ठिकाणी काही नवीन राष्ट्र निर्माण झाली. आणि स्वयंशासन या स्वयंशासनाच्या हक्कावर आधारित अशा प्रकारचे वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह या जगाच्या इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा स्वशासनाच्या हक्कावर आधारित देखील काही राष्ट्रांची या ठिकाणी मागणी होऊ लागली आणि काही नवीन राष्ट्र त्यामधून उदयाला आलेली आपल्याला बघायला मिळतील. तर पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र झालेला आहे. त्यानंतर एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं. दक्षिण सुदान हे सुदानपासून स्वतंत्र झालेलं राष्ट्र आहे आणि आजही या वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या आजही जगभरामध्ये विविध प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा प्रकारच्या मागण्या आजही आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये कॅटलोनिया, या कॅटलोनियाला स्पेनपासून स्वातंत्र्य पाहिजे आहे, त्यांना ते मिळवायचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहे, प्रयत्न करत आहेत. त्यानंतर कोसोवो, सर्बियापासून त्यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि त्यांचा सुद्धा संघर्ष स्वातंत्र्यासाठी चालू आहे. तर युरोपमधील काही देशांनी या कोसोवो या राष्ट्राला स्वातंत्र्याचा दर्जा देखील प्रदान केलेला आहे. त्यांचं स्वातंत्र्य त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर चेचन्या, आजही रशियापासून त्यांना स्वातंत्र्य हवं आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.
तर अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर नकाशामध्ये तुम्ही बघू शकता की युरोपीय जे राष्ट्र आहेत, पूर्व युरोपीय राष्ट्र आणि त्याला लागूनच रशियाचा जो भाग आहे त्याच भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की लोकांनी उठाव केला आणि स्वातंत्र्याची मागणी केली आणि स्वातंत्र्य मिळवून त्यांनी जवळपास सर्वच राष्ट्रांनी उदारमतवादी लोकशाही शासन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आणि अशा पद्धतीनं नवीन राष्ट्रांचा उदय या ठिकाणी झाला.